परभणी हिंगोली विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झालाय। महाविकास आघाडीमध्ये जागा ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला गेलेली होती आणि असं असताना परभणीमध्ये काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख यांनी अपक्ष असा आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर विवेक नावंदर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुरेश देशमुख हे अनुपस्थित राहिले। तर माझ्या मागे दोन्हीकडची अदृश्य शक्ती आहे, मी 250चं मताधिक्य घेणार असल्याचं देखील सुशील देशमुख यांनी स्पष्ट केलंय। त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। परभणी हिंगोली विधान परिषदेसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि यामध्ये एक ट्विस्ट आलाय। महाविकास आघाडीतील आणि काँग्रेसचे नेते माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। नाही निश्चित या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये कसल्याही प्रकारची बंडखोरी मी ह्या ठिकाणी करत नाहीये, कारण की मी कसल्याही पदावरती किंवा कसल्याही पक्षाच्या संघटनेमध्ये कोणत्याही पदावरती कार्यरत नाही आणि ही माझी पहिली निवडणूक आहे जीवनातली की जी मी लढवत आहे। त्यामुळे तो काही प्रश्न उद्भवत नाही की मी या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी करतोय। एकीकडे महायुती आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संख्याबळ आहे, एकीकडे महाविकास आघाडी आहे, दोन्हीमध्ये निभाव लागेल का? कसं गणित लावलेलं तुम्ही? निश्चित या ठिकाणी खरं पाहायला गेलं तर इथे ज्या पद्धतीने आकड्याचा जो खेळ म्हणताय तो ह्या ठिकाणी मला नाही वाटत की ह्या निवडणुकीमध्ये तो राहतो, कारण की ह्या ठिकाणी जो काम करणारा माणूस आहे, जो सर्वांसाठी कधीही अर्धरात्रीही मदतीला धावणारा आहे किंवा कोणाच्याही लोकोपयोगी येणारा माणूस आहे, अशा माणसांना निश्चित ह्या ठिकाणी, कारण की जे कोणी मतदार आहेत ते ह्या ठिकाणी हे सर्वश्रुत मतदार आहात की हे जाणते मतदार आहेत की कोण कामी येतं आणि कोण कामी येत नाही, ह्या जोरावरतीच मी ही निवडणुकीसाठी सामोरं जात आहे आणि याच्यावर निश्चित मला यश मिळेल। कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.